आणि जे साई होरिझन या माध्यमातून कारण माणसाला आरामाची सक्त जरूरत आहे आणि आराम झाल्याशिवाय माणसाला बरेच आजार दुरुस्त होऊ शकत नाही. साऊंड माइंड अँड साऊंड बॉडी. जर तुमचं जर मन फ्रेश व्हायचं असेल तर तुमचं शरीर तंदुरुस्त पाहिजे. आपण काय म्हणतो, सर सलामत तो पगडी 50, सरस नाही तो पगडी का रखणे. आणि अतिशय नावामध्ये, कारण कुठल्याही गोष्टीचं नाव असतं आणि नावामध्ये एक दम असतो. जे बाबांचं नाव ठेवलेलं आहे, बाबा हे आमचे श्रद्धास्थान आहेत. आमच्याकडे साई संगीत कला अकादमी म्हणून बाबांची आहे. संपूर्ण भारतात आम्ही कार्यक्रम केलेले आहेत बाबांचे. बाबांची जी कृपा, दवा आणि दुवा या दोन्ही गोष्टीचं मिश्रण असल्यामुळे एकच सांगू इच्छितो की दिल्लीचेही तख्त रागतो साई होरिझन माझा. कैसे कैसे जमी खा गई नौजवान, कैसे कैसे जर जमीन जर जेवर कुछ न साथ आएगा, खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा. याद रख सिकंदर के हौसले तो आली थे, जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली थे. कष्ट हरेगे साई बाबा जो सके गुण गाएगा. बाबांचे असीम कृपेने या कंपनीच्या मार्फत, कारण आता सेवा भाव उरलेला नाही, फक्त आता कोणता भाव राहिलेला आहे, फक्त अर्न अँड लर्न, कमवा आणि शिका. तर जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. व्यवहार सुद्धा उत्तम असला पाहिजे. आणि असंख्य आपण पाहतो की प्रत्येक माणसाला कुठला ना कुठला आजार आहे. बैठक व्यवस्था जास्त करावी लागते आणि आरामासाठी जर तुमची गादी जर संपूर्ण, मला वाटतं सगळ्यांची झोप ही व्यवस्थित होईल. झोपेसोबत आजार सुद्धा दुरुस्त होतील. कारण त्यामध्येच काय, कारण प्रत्येक माणसं पैसा भरपूर कमावला, पण त्यांचे वळण्याचे जे आहेत ना, काय म्हणायचं ते टायमिंग, तर सकाळपासून अगदी रात्री झोपल्यावर सुद्धा खायचा टाइम येतो. काय कारण ऑटोमॅटिक झोपल्यावर सुद्धा एक सिस्टीम निघणार आहे, ते तोंडात गोळ्या घालणार आहेत. तर ही परिस्थिती जी उद्भवलेली आहे, कारण आता मी सांगतो माझा अनुभव आहे, दादांना माहिती, मी आतापर्यंत एकही गोळी खाल्ली नाही, एकही इंजेक्शन घेतलेलं नाही. कारण ज्यावेळेस मी सांगत असतो, संगीताचा प्रभाव हा संपूर्ण जगावर पडलेला आहे. आणि फॉरेनमध्ये सुद्धा म्युझिक थेरपी आणि तो अनुभव आल्याच्या नंतर मला गादीचा जास्त आला. कारण शेवटी कुठंतरी माणसाला आराम घेण्यासाठी आणि कुठंतरी कळत न कळत, कारण आता एवढंच आहे, आता सगळं पोल्युशनच आहे. साऊंड पोल्युशन आहे, एअर पोल्युशन आहे, आपण वॉटर पोल्युशन आहे, काय काय आपल्याला आधुनिक पद्धतीने समोर जा. आता कोरोनाच्या काळामध्ये पाहिली आपण परिस्थिती, भरपूर काळामध्ये आपल्याला जर समजायचं हे करायचं असेल तर ते साई होरिझन फूड मॅनेजमेंट, युक्त आहार आणि विहार, आणि त्याच्यासोबतच कुठंतरी आपण जोडले गेलो आहोत. अभिमान दादा यांच्या माध्यमातून या गादीचं सेलिंग त्यांनी दिल्याच्या नंतर अनुभव हे चांगले आहेत. आणि नंतरच्या काळात आता कोणत्या, कारण आता शासनासमोर सगळ्यात मोठी समस्या कोणची, बेरोजगारी. आज एवढे वेल एज्युकेटेड माणसं आहेत ते हिंडतानाच दिसतात, त्यांना एक व्यवसाय नाही. आणि मला असं वाटतं उद्योगाची घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी. आपण जर उद्योग केला, रिद्धी आणि सिद्धी आपल्याकडे. आपण चाललो तर दैव चालतंय ना, आपण झोपलो तर दैव चालतंय. मग तुम्ही झोपही चांगली लावता आणि अर्निंग इन्कम सुद्धा त्याच्यापासून मिळण्याचं, म्हणजे कसं आहे, सुपर 7 गोळी होती पहिल्यांदी, एकच खायची 5-7 तुम्ही नीट. आज सगळ्यात मोठी समस्या कोणची, बेरोजगारी. आज पाहतो आपण असे ढिगारी असे पदवीधर, पहिला एक पदवीधर सापडत नव्हता. MA झालेला माणूस आता MA, BEd, PhD, MBBS, इंजिनियर असे ढिगाऱ्याने पडले. पहिले कसे काम मागायला इथं कुठंतरी लोक असं बाहेर यायची, आम्हाला काहीतरी खोदकाम द्या. आज खोदकामावाल्या माणसाला 30,000 रुपये महिन्याने, इंजिनियरला 15,000 रुपये वास्तविक. मग
या माध्यमातून कुठंतरी आपण प्रत्येक ठिकाणी विचार केला पाहिजे. कोणतं काम, काळ, काम आणि वेग याचं सूत्र जर हातात नाही धरलं तर आपला जन्म व्हायला जाणार आहे. कारण माणूस हा विचार करणारा प्राणी, इतर प्राणी विचार करत नाहीत. आपल्याला विचार करावा लागणार आहे, कारण पुढची पिढी विचारणार आहे तुम्ही काय केलं. टाइम इज नॉट मनी, टाइम इज मोर दॅन मनी. टाइम हा कधीच पैसा नसतो, पण पैशापेक्षा जास्त मौल्यवान असतो. तुम्ही इन्व्हेस्ट कुठं करता यावर डिपेंड आहे. आणि या माध्यमातून मला बोलण्याची संधी दिली, कारण शिक्षकाच्या हातात माईक द्यायचा नाही आणि म्हशीला काय पाण्यात टाकायचं नाही, कारण ती कवर बी निघत नाही. त्याचं काय ती कवर बोलत राहते. तिथंच माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो आणि शुभेच्छा. आणि जास्तीत जास्त नाशिक यांनी सांगितलं, वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापे जाते भंगा, दृष्टी पडता ब्रह्मागिरी त्यासी नाही येमपुरी, कुशावरता करीता स्नान त्याचे वैकुंठी राहणे, नामा म्हणून प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही येणे. अतिशय पवित्र भूमीमधून आलेले आपले नाशिकचे सर, माझे त्यांचे तर अजून काही परिचय नाही झाला, पण असा झाला तर या माध्यमातून, कारण संस्कृती जपत आपली संस्कृती काय